इतिहासाच्या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 1857चा उठाव का झाला, म्हणजे त्याची कारणे कोणकोणती होती आणि या उठावाचे परिणाम काय झाले. वेगवेगळ्या घटना वगैरे आहेत, पण त्या परीक्षेला फारशा विचारल्या जात नाही. पण कारणे आणि परिणाम हे दोन टॉपिक आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 1850 पर्यंत इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात भारताचं राज्य, संपूर्ण भारत त्यांनी बळकावला आणि हा भारत बळकावल्यानंतर या 100 वर्षामध्ये भारतावर प्रचंड अन्याय आणि अत्याचार इंग्रजांनी सुरू केले. मग ते अत्याचार विविध प्रकारचे असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, आर्थिक असतील. विविध प्रकारचे अन्याय आणि अत्याचार इंग्रजांचे होऊ लागल्यानंतर भारतीय लोकांमध्ये हळूहळू जागृती निर्माण व्हायला सुरुवात झाली की इंग्रजांचं राज्य आपल्याला परवडण्यासारखं नाही. कारण काय झालं की त्यांनी स्वातंत्र्य जवळजवळ हिरावून घेतलं, लोकशाही ठेवलेली आहे, वेगवेगळे कायदे निर्माण केले. उदाहरणार्थ जंगलचा कायदा केला, आदिवासींवर बंधने आणली, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादला, महसूल लादला, ते नाराज झाले. जे जे आतापर्यंत स्वातंत्र्य उपभोगत होते हे सगळेजण पारतंत्र्यात गेले. परिणामी काय झालंय की 1857च्या अगोदर सुद्धा भिल्ल टोळ्यांनी उठाव केला, आदिवासी टोळ्यांनी उठाव केले, विविध प्रकारच्या लोकांनी यावेळी उठाव केले, शेतकऱ्यांनी उठाव केले. पण इंग्रजांना वाटलं काय नाही, त्यांनी दडपून टाकलेले नाही. हे उठाव जे आहेत आपल्या ताकदीच्या जोरावर दडपून टाकलेले आहेत. त्यावेळी भारतातील लोक आपलं काही वाईट करू शकत नाही, वाकडं करू शकत नाही, असं इंग्रजांना वाटत होतं. पण हा संताप काय झालाय, हळूहळू वाढत गेला. आणि ज्यावेळी भारतीय लोकांचा संताप हा परमोच्च ठिकाणी गेला त्यावेळी भारतामध्ये राष्ट्रीय उठाव झाला, ज्याला 1857चा उठाव असं म्हणतात, 1857चं बंड असं म्हणतात, 1857चं स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतात. पण लक्षात घ्या, या उठावात आपल्याला सक्सेस मिळालेला नाहीये, यशस्वी झालेला नाहीये. हा उठाव सुद्धा इंग्रजांनी दडपून टाकला. इंग्रजांनी तर या उठावाला फक्त शिपायांचे बंड, सैनिकांचे बंड असं नाव ठेवलं. त्यांनी कुठेही क्रांती युद्ध, स्वातंत्र्य युद्ध, उठाव हा शब्द वापरला नाही, त्यांनी बंड शब्द वापरला. जेवढे जेवढे इंग्रज इतिहासकार आहेत त्यांनी सांगितलं हे शिपायांचं बंड होतं, हे भारतीयांचं बंड होतं, सगळ्या भारताने काही हा उठाव केलेला नाहीये. पण भारतीय इतिहासकारांनी पुढील काळामध्ये स्वातंत्र्य युद्ध होतं हे मान्य केलेलं आहे. पण इंग्रज काळामध्ये मात्र कुठल्याही इतिहासकाराची, माणसाची हिंमत नव्हती की या बंडाला क्रांती युद्ध म्हणणं, स्वातंत्र्य युद्ध म्हणणं. एकमेव माणसाने त्या काळामध्ये 1857चं युद्ध हे बंड नसून हे स्वातंत्र्य युद्ध होतं असं ठणकावून सांगितलं. त्या माणसाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी पहिले सुरुवात केली याला स्वातंत्र्य युद्ध म्हणण्याची. आणि होय, हे स्वातंत्र्य युद्धच होतं. मग हे स्वातंत्र्य युद्ध का झालं? मान्य शिपायांनी सुरुवात केलेली आहे, भारतीय सैनिकांनी या बंडाला सुरुवात केलेली आहे. पण हे हळूहळू जसं जसं पसरलं भारतामध्ये त्या पद्धतीने हे स्वातंत्र्य युद्ध असं म्हणावं लागेल. याची वेगवेगळी कारणं आहेत.
आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण जे होतं हे राजकीय कारण. आता राजकीय कारण याच्यामध्ये आपण बघितलं, ईस्ट इंडिया कंपनीने भारताची सत्ता बळकावली. भारतावर ईस्ट इंडिया कंपनी राज्यकर्ते आहे, पण ती ईस्ट इंडिया कंपनी कोणाला जबाबदार आहे? इंग्लंडच्या राजा राणीला. म्हणजे भारतावर खरं राज्य कोणाचं आहे? इंग्लंडच्या राजा राणीचं, म्हणजे इंग्लंडचं. ईस्ट इंडिया कंपनी फक्त या ठिकाणचा कारभार बघते आहे. आणि या ईस्ट इंडिया कंपनीने भारतीयांवर अनन्वित अत्याचार हे सुरू केलेले आहे. कारण मी सांगितलं, ईस्ट इंडिया कंपनीचे जो प्रमुख असायचा तो गव्हर्नर जनरल असायचा. वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलनी वेगवेगळी माणसं या ठिकाणी निर्माण केली. म्हणजे हा गव्हर्नर गेला, त्याची बदली झाली, दुसरा गव्हर्नर आला. आता इंग्रजांनी 100 वर्ष लागली अख्खा भारत जिंकायला. लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने इंग्रजांनी, घाई नाही केली, एकदम भारतावर आक्रमण नाही केलेलं आहे. टप्प्याटप्प्याने जे जे भाग कमजोर असतील ते पहिले जिंकले, नंतर फोडा आणि झोडा ही कूटनीती वापरून बाकीचे राज्य फोडली, त्यांना नरम केली आणि त्यांना कमकुवत करून ती जिंकली. इंग्रजांना भारतामध्ये जर प्रतिस्पर्धी कोणी असेल तर ते युरोपियनच होते, फ्रेंच. कारण फ्रेंच सुद्धा भारतात होते. आणि इंग्रज आणि फ्रेंचचा किंवा फ्रान्सचा भारतामध्ये अस्तित्वाचा लढा सुरू होता. त्यामुळे काही काळ भारत जिंकायला इंग्रजांना वेळ मिळाला नाही, पण इंग्रजांनी फ्रेंचांचा पूर्ण पराभव केला, फ्रेंचांना हाकलून लावलं. आणि त्यामुळे काय झालंय की सगळा भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला. पोर्तुगीज जे होते हे मात्र भारतामध्येच राहिलेले आहेत. कारण इंग्लंड आणि पोर्तुगीज यांच्यात वैवाहिक संबंध निर्माण झाल्यामुळे गोवा हा प्रांत हा पोर्तुगीजांकडेच ठेवला. आणि गोव्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा पोर्तुगीज होते. गोवा मुक्ती संग्राम करावा लागला तेव्हा कुठे हे पोर्तुगीज त्यांच्या देशात निघून गेले. त्यानंतर काळाच्या ओघात काय घडलं ते नंतर बघू आपण. पण इंग्रजांनी फ्रेंचांना नामोहरम केलं. आता स्पर्धक कोणी राहिलेलं नाही भारतामध्ये. बाहेरचे स्पर्धक युरोपियन कोणीही राहिलेलं नाही जे इंग्रजांना विरोध करू शकतील. कोणी राज्यकर्ते राहिले नाही जे इंग्रजांना विरोध करू शकतील. आणि ईस्ट इंडिया कंपनीने आता हा संपूर्ण भागामध्ये अनेक लोकांना हे नामशेष केले. प्रत्येक गव्हर्नर जनरल हा अत्याचारी निघाला, प्रत्येक गव्हर्नर जनरल. आता या गव्हर्नर जनरलची जर आपण लाईनीत नावं जर घेतली तर विविध गव्हर्नर जनरल या ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे सगळेच गव्हर्नर जनरल हे वाईट होते असं नाही, पण 90% गव्हर्नर जनरल हे अन्यायी, अत्याचारी आणि फक्त इंग्लंडचं हित बघणारे होते. या गव्हर्नर जनरलमध्ये लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड रिपन हे 2 गव्हर्नर जनरल सोडले का यांनी भारताची चांगली कामं केली. लॉर्ड बेंटिंगने तर समाज सुधारणा करण्याचा फार मोठा प्रयत्न केला, तसे कायदे केले, सतीबंदीचा कायदा केला, बालबळींचा कायदा केला. हे चांगले कायदे करून म्हणजे बेंटिंग हा भारतासाठी हा चांगला गव्हर्नर जनरल होता. रिपन हा उदारमतवादी होता, त्यामुळे त्यानेही अत्याचार केले नाही. पण 90% गव्हर्नर जनरलने मात्र भारतीयांवर अत्याचार केले आणि प्रचंड पैसा लुटून तो इंग्लंडला पाठवला. ईस्ट इंडिया कंपनीचे सगळेच जण मजा मारत होते भारताच्या जीवावर, भारताच्या पैशावर. त्यामध्ये लॉर्ड क्लाइव्ह हा एक गव्हर्नर जनरल होता. याने दुहेरी राज्य व्यवस्था बंगाल, बिहार, ओरिसा या ठिकाणी सुरू केली. आणि दुहेरी राज्य व्यवस्था ही घातक राज्य व्यवस्था होती. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय की बंगाल, बिहार, ओरिसा इंग्रजांनी जिंकून घेतला, पण तिथला मात्र नवाब जो होता हा स्वतंत्र ठेवला.
बंगाल, बिहार, ओरिसा म्हणजे पूर्व भारतावर दोन राज्य निर्माण झालेली होती. एक इंग्रजांचं राज्य, एक तिथल्या स्थानिक नवाबाचं राज्य. त्याला म्हणतात दुहेरी राज्य व्यवस्था. आणि इंग्रजांचं टांगती तलवार त्या नवाबावर असायची. इंग्रज जेवढा पैसा मागत असत तेवढा इंग्रजांना द्यावा लागेल. इंग्रजांच्या आदेशाशिवाय नवाबाला कोणताही अधिकार नव्हता, काही वागण्याचा अधिकार नव्हता. नवाब नुसता नावाला होता, पण त्याला स्वातंत्र्य नव्हतं. लोकांची तर हालत बेकार होती. लोकांना न्याय कोणाकडे मागायचा हा प्रॉब्लेम होता. जर इंग्रजांकडे न्याय मागायला गेले तर इंग्रज म्हणा तुमचा नवाब आहे, तुमच्या नवाबाकडे जा न्याय मागा. नवाबाकडे गेले तर मी इंग्रजांना विचारल्याशिवाय काही करू शकत नाही, हे नवाबाचं उत्तर असायचं. ही दुहेरी राज्य व्यवस्थेचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तिथल्या प्रजेमध्ये प्रचंड असंतोष हा वाढत गेला. लॉर्ड हेस्टिंग्स यांचा आक्रमण, प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे. गव्हर्नर जनरलची स्टाईल वेगवेगळी आहे बघा. लॉर्ड क्लाइव्हने दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण केली. लॉर्ड हेस्टिंग्सने तर आक्रमक धोरण हे भारतामध्ये राबवलं. अनेक संस्थानिक लढाया करून जिंकली, त्यांचं स्वातंत्र्य नष्ट केलं. त्यामुळे लॉर्ड हेस्टिंग्स सुद्धा भारतीयांसाठी हा विलन ठरलेला आहे. आता पुढचा गव्हर्नर जनरलचा विचार केला तर लॉर्ड वेलेस्ली हा अजून घातक होता. लॉर्ड वेलेस्ली याने तर तैनाती फौज, याची स्टाईल वेगळी होती. तैनाती फौज भारतीयांवर लादली. आता तैनाती फौज म्हणजे काय? तैनात असलेली फौज. पण ही कोणाची? इंग्रजांची. हेस्टिंगने जरी राज्य निर्माण जिंकून घेतलेले असले तरी बरेच संस्थानिकांना हे स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण ते इंग्रजांचे मांडलिक बनलेले होते. काही जण तर पूर्ण स्वतंत्र होते. अजूनही सगळे संस्थानिक काय इंग्रजांच्या ताब्यात गेलेले नव्हते. त्यामुळे वेलेस्लीने डाव रचला, हे संस्थानिक सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात आले पाहिजे. म्हणून त्याने आपल्या डोक्यातून एक युक्ती काढली तैनाती फौजेची. काय करायचं? त्या संस्थानिकांना पहिल्यांदा युद्धात हरवायचं. युद्धात हरवल्यानंतर जो तह होईल त्या तहामध्ये एक अट असायची, ती म्हणजे त्या संस्थानिकाने, त्या राजाने म्हणजे भारतीय राजाने, संस्थानिकाने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारायची. त्या राजाने आपली स्वतःची फौज कामावरून काढून टाकायची. ज्या फौजेमध्ये भारतीय सैनिक होते ती फौज बाजूला काढायची. काय 10% वगैरे ठेवायची फक्त, पण 90% फौज ही कोणाची असायची? इंग्रजांची तैनात फौज. ही अट दिसायला बरोबर सोपी वाटते, पण महाभयंकर होती. कारण जसं विद्यार्थी नसतील तर आम्ही शिक्षक काही शिकवू शकत नाही, आणि शिक्षक नसेल तर विद्यार्थी वर्गात बसू शकत नाही. त्या पद्धतीची ही रचना आहे. राजा हा जर सैनिकच नसेल तर राजा कसला, आणि राजा नसेल तर सैन्य कसलं? त्यामुळे राजाला सैनिकांवर अवलंबून राहावं लागायचं, पण त्याची फौज इंग्रजांची, युरोपियनांची फौज होती. आणि वेलेस्लीने जेव्हा फौज आपली त्यांना दिली तिथंच स्वातंत्र्य संपले राजाचं. कारण राजा कोणाशी लढाई करू शकत नव्हता, राजा कोणाशी तह करू शकत नव्हता, राजा कुठल्याही इतर राजाशी कुठल्याही प्रकारचे मैत्री संबंध ठेवू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा हे जर करायचं असेल तर त्याला इंग्रजांनाच विचारावं लागायचं. त्याला वाटलं एखाद्या राजाशी युद्ध करायचंय, सैनिक कोणाचे? इंग्रजांचे आहे. त्यामुळे विचारावं लागणार इंग्रजांनाच. म्हणजे डोळ्यासमोर कधी कधी मला असं चित्र तुम्ही डोळ्यासमोर नजरेसमोर आणा की त्या राजाने एखाद्या राजाविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. हा राजा घोड्यावर बसलेला आहे, पुढे त्याच्या मागे ही सगळी इंग्रजांची तैनाती फौज आहे, समोर शत्रूचं सैन्य आहे मैदानामध्ये. आणि मग आक्रमण करून हा राजा जोरदार आरोळी देणार. आणि राजा पहिल्यांदा आपला घोडा पुढे दामटेल
घोडा चाललाय, तागडीत 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 तागडीत. काही वेळ थोडा वेळाने राजाच्या काहीतरी लक्षात येतं आणि अचानक त्याला डाऊट येतो. तो मागे बघतो तर सैन्य आलेलंच नाहीये, हा एकटाच पुढे आलेला आहे. राजा घाबरतो, राजा रिटर्न मागे. का मागे येतोय? कारण सैन्यात जर आला नाही तर एकट्याला मरेल ना तो, शत्रू मारतील त्याला. आणि ज्यावेळी तो मागे येतोय आणि सैन्याला भडकतोय की माझ्या आदेशाचं पालन का नाही केलं, मी आक्रमण म्हटल्यानंतर तुम्ही आक्रमण का नाही केलं, तेव्हा ते सैन्य मागच्या बाजूला बोट दाखवतील. याचा अर्थ असा की आम्हाला आमचा गव्हर्नर जनरल जोपर्यंत ऑर्डर देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या मागे धावणार नाही. आक्रमण कोणी बोलायचं? गव्हर्नर जनरलने बोलायचं. राजाला स्वातंत्र्य आहे नाही. आणि ज्यांनी ज्यांनी तैनाती फौज स्वीकारली ते राज्य कमजोर झाली आणि हळूहळू इंग्रजांनी ती मिटवली, नष्ट केली, आपल्या ताब्यात घेतली. मराठ्यांचा युद्ध इतिहास बघा. शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याच्यावर जेव्हा तैनाती फौज लागली तिथंच मराठी साम्राज्य संपलं. 1818 मध्ये मराठी साम्राज्याचं पूर्ण स्वातंत्र्य नष्ट झालं. त्यामुळे फार डेंजर होती तैनाती फौज. त्यामुळे संस्थानिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राग होता. इंग्रजांनी आपल्याला फसवलं, आपल्याला भिकेला लावलं, आपलं साम्राज्य हे नष्ट केलं. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंग्रज